हाय एव्हरीवन. तर चांगल्या केसांसाठी किंवा हेल्दी केसांसाठी एक चांगलं हेअर ऑइल यूज करणंसुद्धा खूप गरजेचं आहे. म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही चांगल्या हेअर ऑइलनी हेअर्सला मसाज केला पाहिजे. त्यावेळेसच तुमचे केस चांगले मुलायम आणि म्हणजे शायनी वगैरे होतात. केसांचं आरोग्य चांगलं सुधारतं. तर आज ना मी तुमच्याबरोबर एक हेअर ऑइल शेअर करणार आहे. तर ते मी घरी बनवलेलं आहे आणि मार्केटमधलं केमिकलयुक्त हेअर ऑइल यूज करण्यापेक्षा हे घरी बनवलेलं हेअर ऑइल आहे ना यूज करणं कधीही खूप चांगलं आहे. सो तुमच्याबरोबर मी आता म्हणजे शेअर करते की त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. तर इथे मी कोरफड, कढीपत्ता, कांदा, मेथ्या, थोडासा लसूण, लवंग आणि मेन म्हणजे जास्वंदीची फुलं, हे सगळं घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे आवळा वगैरे असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि मी ना इथे पॅराशूट ऑइल यूज केलेलं आहे, बेस ऑइल म्हणून. आणि या तेलामध्ये ना मी आत्ता जेवढं पण काही साहित्य सांगितलं ते सगळं घालायचं आहे आणि स्लो गॅसवरती हे तेल अर्धा तास उकळून घ्यायचं आहे. म्हणजे जे पण काही आपण साहित्य यूज केले त्याच्यातले जे काही गुणधर्म असतील ते सगळे या तेलामध्ये उतरतील. आणि जी कोरफड आहे ना त्याची मी वरची लेअर काढून टाकलेली आहे आणि आतला फक्त गर घेतलेला आहे. कोणत्याही गोष्टीचा इफेक्ट लगेच तुम्हाला 1-2 यूजमध्ये नाही मिळत. तर ते तुम्हाला कंटिन्युअस यूजमध्ये ठेवावं लागतं. त्यावेळेस त्या गोष्टीचा इफेक्ट होतो. तर हे तेल खरंच खूप इफेक्टफुल आहे. तुम्ही ते करून बघा आणि कंटिन्युअस यूज करून बघा. तुमचे केस खूप हेल्दी होतील. त्यांना आहे ना एक प्रकारची एक शाईन येईल, सिल्की होतात, एकदम मऊ होऊन जातात. तुम्हाला ना म्हणजे कंडिशनरची सुद्धा गरज नाही लागणार, एवढं हे तेल इफेक्ट करतं. अर्धा तास एकदम मंद आचेवरती छान उकळून घ्या. नंतर पूर्ण थंड होऊ द्या आणि नंतर एखाद्या सुती कपड्याने किंवा गाळणीने ते गाळून घ्या आणि मग एखाद्या बॉटलमध्ये ते भरून ठेवा. तर हे तेल तुम्ही सहज 1-2 महिनेसुद्धा यूज करू शकता. त्याला काहीही होत नाही. आणि असं तुम्ही बल्कमध्ये पण बनवून ठेवा आणि नंतर तुम्ही ते कंटिन्यू यूज करू शकता. सो जर तुमचे केस गळत असतील, एकदम रुक्ष झाले असतील, त्यामध्ये काही जीवच नाही असं वाटत असेल, तर हे तेल नक्की तयार करून बघा, कंटिन्युअस यूज करून बघा आणि तुम्हाला त्यामध्ये काय फरक जाणवतो का नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.